काय सांगाल आज तुम्ही या ठिकाणी एकवटलेले आहात सीजेपीच्या समर्थनार्थ की आंदोलनाचं समर्थन? आंदोलनाच्या समर्थन. सीजेपीचा आमचा काही संबंध नाही. हा पॉलिटिकल मोर्चा नाही. जो अमानुष लाठीमार झालेला आहे विद्यार्थ्यांवर, आंदोलनकर्त्यावर, जे शांतताप्रिय मार्गाने आंदोलन करत होते आपल्या मागण्यासाठी, लोकशाहीमध्ये घटनेनं दिलेला हा अधिकार आहे. आपले काही प्रश्न असतील तर शासनापर्यंत पोहोचण्याकरता लोकशाही मार्गाने तुम्ही आंदोलन करू शकता. हे करत असताना ते दडपण्याचा, लाठीचार्ज करून तो दडपण्याचा प्रयत्न जो झालेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आम्ही कोण्या पॉलिटिकल पार्टीचे इथं म्हणून आलेलो नाही. वकील संघ, उच्च न्यायालय वकील संघातर्फे हा जाहीर निषेध आम्ही नोंदवत आहोत. ज्या पद्धतीने घडामोडी घडतायत की कोर्टाने जे घडलं त्याचा व्हिडिओ बघण्यासाठी सुद्धा नकार दिलेला आहे, अशा वेळी या आंदोलनामध्ये काय कायदेशीररित्या किंवा काय न्यायाच्या मार्गाने विद्यार्थी करू शकतात? न्यायालयाने याच्यामध्ये निश्चितच हस्तक्षेप करायला पाहिजे होता. कारण ही जी घटना आहे ती काय वैयक्तिक कोणाची सार्वजनिक स्वरूपाचं हे आंदोलन होतं आणि याच्यामध्ये जे वारंवार पेपर लीक होत असतात त्याचा हा मोठा इश्यू होता देश पातळीवरचा. तर याच्यामध्ये न्यायालयानं निश्चितच हस्तक्षेप करायला पाहिजे होता असं आमचं मत आहे. नक्कीच काही तरुण वकील सुद्धा माझ्यासोबत आहेत. आज जी परिस्थिती आहे यावरून काय वाटतंय, एक तुम्ही न्याय व्यवस्थेमध्ये काम करत असता, लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम करत असता, अशा परिस्थितीत या आंदोलनाला कसा न्यायालयीनरित्या लढा देण्यात येऊ शकतो? या आंदोलनांमध्ये जो लाठीचार्ज झाला तो काही साधा सुद्धा लाठीचार्ज झालेला नाही. अक्षरशः काठ्यांना खिळे लावून तरुण मुलांना, विद्यार्थ्यांना मारण्यात आले. विद्यार्थिनींच्या कपडे फाडून त्यांच्या छताळावर पाय ठेवून ही पोलीस प्रशासन किंवा जे ऑर्डर देणारं प्रशासन होतं त्यांनी त्यांना मारण्यात आलेलं आहे. हे कोणत्याही संविधानिक पुस्तकामध्ये नाहीये किंवा कोणत्याच नियमामध्ये हा अशा प्रकारचा लाठीचार्ज बसत नाही. ह्याचा आम्ही पहिले तर निषेध करतो आणि कायदेशीररित्या यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही लढणार आहोत. त्याच्यासाठी हायकोर्टामध्ये एक पीएल सुद्धा दाखल झालेला आहे. त्या संदर्भामध्ये आता न्यायालयाच्या पुढच्या भूमिका पुढे येतीलच. परंतु माझं म्हणणं हे आहे की सुप्रीम कोर्टाने, सीजेआयने याची दखल घेऊन याच्यावरती भाष्य करायला पाहिजे होतं आणि माझी मागणी आहे, अजूनही वेळ गेलेली नाहीये, सीजेआयने याची दखल घेऊन याच्यावरती काहीतरी भाष्य करावं, याच्यावरती काहीतरी गाईडलाईन द्यावा. खरं तर त्यांच्याच कॉक्रोच म्हणण्याने या सर्व या तरुण जनतेला जी जाग आली आजच्या तरुणांना, त्यांच्या कॉक्रोच शब्दामुळे जाग आली. मला एक सांगा, जेव्हा स्वतः सीजेआय जे आहेत हे व्हिडिओ बघण्यासाठी वेळ नाही असं म्हणतात, कॉक्रोच शब्द त्यांच्याकडूनच आला होता, मग न्यायालयीनरित्या किंवा न्याय प्रक्रियेचा एक भाग म्हणून तुम्ही वकील लोक काय करू शकता? ज्या वेळेला सीजीआयने सांगितलं की याची दखल घेणार नाही, त्याच्या पुढचं जे तर कोर्ट पुढे शिल्लक नाहीये. म्हणून जे तर आता वकिलांना असेल किंवा सामान्य जनतेला असेल, आंदोलनाशिवाय पर्याय राहिलेला नाही. कारण चीफ जस्टिसने जेव्हा सांगितलं वेळ नाहीये हे ऐकण्यासाठी, तर त्यावेळेला आंदोलन हा एकमेव पर्याय जनतेसमोर आहे आणि तो त्यासाठीच आम्ही या ठिकाणी आज जमलेलो. अशा परिस्थितीमध्ये जे आहे एखादा व्यक्ती, सामान्य माणूस पीआयएल कोर्टामध्ये दाखल करू शकतो का? घडलेलं करू शकतो, निश्चित करू शकतो. तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे. घटनेनं दिलेला हा मूलभूत अधिकार आहे. या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालेलं आहे प्रशासनाकडून आणि याची दाद मागण्याला निश्चितच घटनेमध्ये तरतूद आहे. हे जे आंदोलन आहे याच्यामध्ये एक वकील म्हणून तुम्ही कसं बघता? कारण एका शब्दापासून हा सगळा सुरू झालं होतं आंदोलन आणि आता पॉलिटिकली सुद्धा त्यांनी एक पार्टी म्हणून कुठं ना कुठं ते स्टँड होऊ बघतायत आणि एक राजकारण याच्यामध्ये ते विरोधी पक्ष उतरतात. काय सांगा? सगळ्यात पहिल्यांदा दिल्लीमध्ये शांततामय मार्गाने आंदोलन करणारे युवा विद्यार्थी आणि आंदोलनकर्ते यांच्यावर जो अमानुष हल्ला झालेला आहे, अमानवीय पद्धतीने मारपीट करण्यात आलेली आहे, त्याचा मी वकील बांधवांच्या वतीने निषेध करतो, जाहीर निषेध करतो. या घटना या आपोआप घडलेल्या नाहीत. राज्यकर्त्यांच्या सूचनेवरून ही अमानुष मारहाण झालेली आहे. कारण ज्या पद्धतीने पोलीस सूचना येता क्षणी तुटून पडल्या त्यावरून दिसतंय की संयमाने परिस्थिती हाताळण्याचा पहिला प्रयत्न पोलिसांनी केला नाही, तर सुरुवातच हे मारधवडीपासून केलेली आहे. त्याच्यामुळे पोलीस खात्याचा सुद्धा संपूर्ण निषेध, त्यांना आदेश देणाऱ्यांचा जाहीर निषेध. याशिवाय जो आपण दुसरा प्रश्न उपस्थित केलेला आहे न्याय व्यवस्थेच्या जबाबदारीविषयीचा, मी सन्मानाने सांगू इच्छितो की भारतीय राज्यघटनेनुसार मूलभूत अधिकारांचं रक्षण करण्याची जबाबदारी
हे सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांची आहे, ती त्यांनी पार पाडलीच पाहिजे. आणि ती पार पाडण्यामध्ये काही न्यायाधीश कुचराई करत असेल तर आज ज्या पद्धतीने आम्ही इथं आंदोलन केलंय तसं आंदोलन आम्ही आमच्या न्यायाधीशांच्या विरोधात सुद्धा करू. तर तो सुद्धा आमचा एक मूलभूत अधिकार आहे. आणि राजकीय पक्षांच्या भूमिका या सद्य परिस्थितीमध्ये आवश्यक आहेत. सगळ्या राजकीय पक्षांनी या मुलांवरती जो अत्याचार झालाय त्याचा निषेध करण्यासाठी पुढे आलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी याचा निषेध झाला पाहिजे. संसदेमध्ये झाला पाहिजे, संसदेच्या बाहेरही झाला पाहिजे. आणि मी मोदी शासनाचा संपूर्ण निषेध करतो. आपण बघतोय की या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद वकिलांनी दिलेला आहे. राज्यामध्ये कदाचित वकिलांचं हेच सगळ्यात मोठं आंदोलन असेल, पण न्यायालयीन तुम्ही कशी लढाई देऊ शकता या संपूर्ण विषयासंदर्भात? न्यायालयीन लढाई तसं का कुणी याचिकाकर्ते समोर आले, राईट टू प्रोटेस्टचं उल्लंघन झालेलं आहे. त्यामुळे जसं की कोणी याचिकाकर्ते समोर आले तर मला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे की या प्रकारे न्याय व्यवस्था न्याय करेल. मेन महत्वाचा प्रश्न इथं विद्यार्थ्यांच्या घटनात्मक अधिकार, राईट टू प्रोटेस्टचं उल्लंघन झालंय. शांततेत आंदोलन करणाऱ्यावर कोणताही लाठीचार्ज करण्याचा अधिकार दिल्ली पोलिसांना नव्हता किंवा मुंबईत अगर कुठेही पोलिसांना तो अधिकार नाहीये. त्याच्यामुळे राईट टू प्रोटेस्ट या घटनात्मक अधिकाराचं उल्लंघन झाले. जो कोणी याचिकाकर्ता समोर येईल त्याला न्याय व्यवस्था किंवा वकील म्हणून आमच्यासारखे जे वकील ज्या संविधानाप्रती त्यांची निष्ठा आहे ते त्यांना पूर्ण सहकार्य करून त्यांच्या प्रती न्याय करू. न्यायालयीन प्रक्रियेचा एक भागच जेव्हा रस्त्यावरती उतरतो आणि आंदोलनाची वेळ येते, अशा वेळेस एक वकील म्हणून न्याय व्यवस्थेचा एक भाग म्हणून तुम्हाला काय वाटतं? सर, सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्यामुळेच आम्ही आज रस्त्यावरती उतरलेला आहे. कुठेतरी असंवैधानिक प्रकारेच हे चाललेलं आहे, त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. म्हणूनच आणि उद्या जी काही कायदेशीर कारवाई असेल आम्ही सगळेजण त्याच्यासाठी तयार आहोत. जी काही कायदेशीर लढाई असेल ती लढण्यासाठी असं आंदोलन जर वकिलांनी केलं तर काय कायदेशीर कारवाई होऊ शकते? आमच्यावरती आमचं जे आहे हे कायदेशीर आहे. हे जे आंदोलन आहे आमचं कायदेशीर आंदोलन आहे. आम्ही परमिशन घेतलेली आहे. त्याच्यामध्ये असंविधानिक कोणते नाही. आणि तिथे जो काही लाठीचार्ज झालेला आहे त्या लाठीचार्जचा आम्ही हा निषेध करतो आहे. हे चुकीच्या पद्धतीने गव्हर्नमेंटने सगळं हँडल केलेलं आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकून घ्यायचे, त्यांच्या प्रश्नांना सोल्युशन द्यायचं, हे ज्या पद्धतीने त्यांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला त्याच्या अगेन्स्ट आज आम्ही ते जमलेलं आहे. आम्ही कायदेशीर मार्गे सगळ्या परवानगी घेऊन इथे जमलेलो आहोत. कायद्याप्रमाणे तुम्ही न्यायाधीशांच्या विरोधात आंदोलन करू शकता? न्यायाधीशाच्या विरोधात आम्ही आंदोलन नाही करू शकत. आम्ही आंदोलन नाही करू शकत. पण जर उद्या जर आम्हाला त्याच्यातलं कोणी पीडित आला त्याची जर बाजू घेऊन आम्हाला जर न्यायालयात प्रकरण कायदेशीरपणे जर दाखल करता येते तर आम्ही डेफिनेटली करणार नाही. तुम्ही वकील या सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं एखादी PIL किंवा असं काही करण्याची पुढे 100% उद्या जर गरज पडली तर 100% आम्ही PIL दाखल करू. जे काही विशेषतः जे महिलांवरती जो अत्याचार झालेला आहे तिथे लाठीचार्ज झाले त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सला सुद्धा डायरेक्ट पोलिसांनी हे अगदी चुकीच्या प्रकारे झालेले. आणि उद्या जर तशी जर गरज वाटली आवश्यकता वाटली तर 100% आम्ही या विरुद्ध कोर्टामध्ये. नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकतो की खूप मोठा असा जो वकील आहेत वकिलांची गर्दी जी आहे त्या आंदोलनामध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि राज्यात कदाचित संभाजीनगरचे असं आंदोलन असेल जिथं वकील एवढ्या शेकडोंच्या संख्येने त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि वेळ आली तर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांची बाजू घेऊ असं त्यांचं म्हणणं आहे. लोकमतसाठी अमेय पाठक, छत्रपती संभाजीनगर.